सरकारमधला मंत्री सत्तेचा गैरवापर करून आतून लोक पाठवतोय गुप्तपणानं आणि अधिकाऱ्यामार्फत ही शाळा रचून घेतोय आणि मग नेलं जातंय। तेही फोनवर बोलायला आता भ्यायला लागलाय। आता माणसं पाठवतोय हँड टू हँड, जा निरोप द्या। त्या पद्धतीनं षडयंत्र सुरू आहे अशी शंका आहे। दवाखान्यात नेलं जातंय, तिथून षडयंत्र रचलं जातंय, तिथून सुटून जाण्याचं ऑपरेशन केलं जातं दवाखान्यात। आता तर फेकला मध्ये नेऊन पुन्हा त्यो, चांगली गोष्ट आहे, त्यो मधीच पाहिजे। ते अंडर ट्रायल पण चालायला पाहिजे, नुसती मध्ये टाकून उपयोग नाही। आता ना एक काम सरकारनं करणं खूप गरजेचं आहे। लोकांचे मन जिंकायचे असतील तर ती शिवाजीनगर पोलीस स्टेशनच्या पीआयचे का ईपीआय कोण आहे मला माहित नाही, त्याचे पोस्ट काय असेल त्याचे त्याला माहित। जोपर्यंत आरोपी तिथं होते तोपर्यंत आणि त्याच्या अगोदरचे 8 दिवस, त्याच्या अगोदरचे 8 दिवस आणि आरोपी जितके दिवस होते तितके आजपर्यंतचे त्याचे सीडीआर काढा, तिथले सीसीटीव्ही काढा। तो पीआय ईपीआय दुसऱ्याच्या फोनवर बोलतो कधी पण, खालच्या कॉन्स्टेबलच्या गरीब जीपचा ड्रायव्हर असणाऱ्या त्याच्या मोबाईलवरून बोलतो तो। हे विशेष गृह मंत्रालयाला तपास यंत्रणेला सांगतो।